नमस्कार मंडळी, मी स्नेहा कोकदे फॅमिलीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते। तर कशी आहात? आय होप तुम्ही सर्वजण मस्त मजेत आनंदात स्वस्त आणि तंदुरुस्त असाल। तर आज मी तुमच्यासोबत नो फाउंडेशन मेकअप लुक शेअर करणार आहे। मेकअप हा आपल्या महिलांचा अगदी जिव्हाळ्याचा विषय आहे, पण बऱ्याच जणींचे बरेच प्रश्न असतात। मला मेकअपच करता येत नाही, माझा मेकअपच काळा पडतो, माझ्याकडे प्रोडक्ट अवेलेबल नाहीयेत, फाउंडेशन लावलं की चेहरा केकी दिसतो, खूप 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 सारे प्रश्न असतात। तर बरेच महिला ऑफिसला जातात, कॉलेजला जाणाऱ्या मुली असतात, किंवा आपल्याला छोटे मोठे अनेक फंक्शन अटेंड करायचे असतात, किंवा आपण मार्केटमध्ये जातो, आपल्याला मेकअप तर करायचा नसतो पण प्रेझेंटेबल दिसायचं असतं आणि त्यासाठी आपल्याला छोटा मोठा मेकअप करायची इच्छा असते। पण फाउंडेशन लावलं की ते मेकअप काळा पडणे, घाम येणे किंवा चेहरा केकी दिसणे असे अनेक प्रॉब्लेम होतात, त्यामुळे आपण मेकअप करायला थोडं घाबरतोच। तर म्हणून मी आज तुमच्यासाठी छान नो फाउंडेशन मेकअप लुक घेऊन आलेली आहे। अतिशय कमी प्रोडक्टमध्ये आणि स्वस्तातल्या प्रोडक्टमध्ये छान सिंपल असा मेकअप कसा करायचा, जो आपल्याला डेली लाईफमध्ये करता येईल, छोट्या मोठ्या फंक्शनसाठी करता येईल आणि चेहरा केकीही दिसणार नाही, काळाही पडणार नाही आणि आपण छान प्रेझेंटेबल दिसू, असा एक छोटासा छान नो फाउंडेशन मेकअप लुक आज मी तुमच्यासोबत इथे शेअर करत आहे। तर हा माझा विदाऊट मेकअप रिअल फेस आहे। खूप सारे पिंपल्सचे मार्क्स आहेत। लेडीजमध्ये वयाच्या विशिष्ट टप्प्यांवर हार्मोनल चेंजेस सतत होत असतात, त्यामुळे आपल्या शरीरात, आपल्या स्किनवर त्याचे अनेक परिणाम दिसून येतात। पिंपल्स येणे, पुरळ येणे, पुन्हा व्हाईट सेड, ब्लॅक हेड्स, सोबतच ओपन पोर्स आणि अशा अनेक प्रॉब्लेम्स आपल्या समोर येत असतात। तर मलाही ओपन पोर्सचा भयंकर प्रॉब्लेम आहे आणि पिंपल्सचा पण। आधी माझ्या चेहऱ्यावर अजिबात पिंपल्स नव्हते, पण आता 1 ते 1.5 वर्षात माझ्या चेहऱ्यावर भयंकर पिंपल्स येतात आणि त्यांचे हे गंदे गंदे मार्क्स पण ते सोडून जात आहेत। सो आता हे बदल तर आपल्यात होतच राहतील आणि ते आपल्याला एक्सेप्ट करावंच लागेल। मग आपण अशा फेस सोबत तर आपण प्रोग्राम अटेंड नाही करू शकत ना, आणि खूप हेवी मेकअप पण आपण करू शकत नाही। त्यामुळे असा सिंपलसा एखादा छानसा मेकअप करायचा असतो की ज्यामुळे आपण प्रेझेंटेबल दिसू। तर त्यासाठी मी आज तुमच्यासोबत छान आता लुक शेअर करत आहे। तर सर्वात आधी पहिली स्टेप आपल्याला आपली स्किन केअर व्यवस्थित करून घ्यायची आहे। त्यासाठी सर्वात आधी आपल्याला एक चांगल्या क्वालिटीचा मॉइश्चरायझर ने चेहऱ्याला छान मॉइश्चराइज करून घ्यायचं आहे। संपूर्ण चेहऱ्याला छान मॉइश्चरायझर लावून घ्यायचं आहे। सर्वात आधी आपल्याला मानेलाही सोडायचं नाही, आपण प्रत्येक वेळेस चेहऱ्याला करतो आणि मान सोडून देतो। मॉइश्चरायझरमुळे आपली स्किन सॉफ्ट, सफल राहते, शायनी राहते आणि मेकअप हा आहे जो क्रॅकी होत नाही। आणि स्किनला हेल्दी ठेवायचं असेल तर मॉइश्चराइज करणं खूप जास्त गरजेचं आहे। तर मी छान इथे मॉइश्चरायझर लावून घेतलेला आहे। तर चेहरा छान मॉइश्चराइज झाल्यानंतर 2 मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर एखादा छान सनब्लॉक चेहऱ्यावर अप्लाय करायचा। तर माझ्याकडे ही गुड वाइब्सची सनस्क्रीन आहे, SPF 50+ ही सनस्क्रीन कधी पण आपण यूज केली पाहिजे। तर आता मी छान सनस्क्रीन अप्लाय करून घेते। सनस्क्रीन नेहमी जास्त प्रमाणातच अप्लाय करायची। तर अशी संपूर्ण चेहऱ्यावर आपल्याला व्यवस्थित सनस्क्रीन इथे अप्लाय करून घ्यायची आहे, कान मान सोडायचे नाहीत। आणि सनस्क्रीन अप्लाय करून झाल्यानंतर पुन्हा आपल्याला 3 ते 4 मिनिट थांबायचं आहे मेकअप करायच्या आधी। सनस्क्रीन आपल्या चेहऱ्यामध्ये छान ऍब्झॉर्ब झाली पाहिजे। तर म्हणून मी आता 3 ते 4 मिनिट थांबते आणि नंतर पुढच्या मेकअपला सुरुवात करते। तर आता सनस्क्रीन लावून 3 ते 4 मिनिट झालेले आहेत। तर आता आपल्याला आपल्या स्किनवर प्रायमर अप्लाय करायचं असतं। प्रायमर हे आपली स्किन आणि फाउंडेशन किंवा जी काही आपण क्रीम लावणार आहोत त्यामध्ये बॅरियरचं काम करतं, म्हणजे फाउंडेशन किंवा ती क्रीम आपल्या स्किनमध्ये ते ऍब्झॉर्ब होऊ देत नाही आणि प्रायमरमुळे फिनिशिंग ही क्रीमची किंवा फाउंडेशनची खूप छान येते। तर आता मार्केटमध्ये खूप खूप कंपन्यांचे प्रायमर अवेलेबल आहेत, पण तुमच्याकडे जर प्रायमर नसेल आणि तुम्हाला आता छोटासाच लुक करायचा आहे, फाउंडेशन लावायचं नाही आहे, तर त्यासाठी माझ्याकडे एक खूप छान ऑप्शन आहे, ते म्हणजे हे ॲलोवेरा जेल। ॲलोवेरा जेल हे खूप 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 छान प्रायमरचं काम करतं। तर मला जर छोटा मोठा मेकअप करायचा असला, विदाऊट फाउंडेशन मेकअप करायचा असला, तर मी ॲलोवेरा जेलच प्रिफर करते, ॲलोवेरा जेलच यूज करते। ॲलोवेरा जेल पण हे खूप छान प्रायमरचं काम करतं। तर आपल्याला खूप छोट्याशा क्वांटिटीमध्ये ॲलोवेरा जेल घ्यायचं आहे आणि जिथे जिथे आपल्याला व्हाईट हेड्स, ओपन पोर्सचे प्रॉब्लेम आहे तिथे तिथे सर्वीकडे आपल्याला अप्लाय करून घ्यायचं आहे।
आता ॲलोवेरा जेलच आहे तर आपण पूर्ण चेहऱ्यावर पण अप्लाय करू शकतो. असं टॅप टॅप करून छान पूर्ण स्किनमध्ये हे आपल्याला ऍब्झॉर्ब करून घ्या. ॲलोवेरा जेल सुद्धा स्किनमध्ये छान ऍब्झॉर्ब झालेला आहे आणि यामुळे पहा स्किनला किती छान अशी शाईन पण आलेली आहे. तर आता मी यूज करणार आहे लॅक्मेची सीसी क्रीम. आता आपल्याला फाउंडेशन यूज करायचं नाही आहे, पण चेहरा आपला इव्हन पण दिसला पाहिजे, कारण आपल्या चेहऱ्यावर बऱ्याच ठिकाणी अनइव्हन असतो. इथे बघा, होटाच्या बाजूला इथे आपल्या बरंच काळं असतं, डोळ्याच्या खाली पण काळं असतं, नाकाच्या आजूबाजूला पण आपली अनइव्हन स्किन असते. ती इव्हन दिसायला पाहिजे, छान लुक यायला पाहिजे, त्यासाठी आपल्याला काहीतरी लावायचं तर लागेलच. तर म्हणून मी ही लॅक्मेची सीसी क्रीम प्रिफर करते. खूप स्वस्त आहे, फक्त 99 रुपयाला आहे आणि यामध्ये तुम्हाला 3 शेड मिळतात आणि माझा शेड आहे हनी. खूप स्वस्त आहे, तुम्हाला कोणत्याही जनरल स्टोअरवर किंवा कोणत्याही ऑनलाईन साईटवर ही मिळून जाईल. स्वस्त आणि खूप छान क्वालिटी आहे. मला तरी आजपर्यंत याचे काहीही साईड इफेक्ट जाणवलेले नाही आहेत. तर आपल्याला अगदी कमी प्रमाणात ही सीसी क्रीम आपल्या संपूर्ण चेहऱ्याला छान अप्लाय करून घ्यायची आहे. बघा, एवढीशी सीसी क्रीम घेतली मी आणि संपूर्ण चेहऱ्यावर असं डॉट डॉट करून आपल्याला ही अप्लाय करून घ्यायची. तर डोळ्याच्या खाली काळं असते तर तिथं थोडी जास्त लावायची. पुन्हा नाकाच्या दोन्ही साईडला पण जिथे जिथे जास्त अनइव्हन स्किन आहे तिथे थोडी जास्त लावायची आणि मानेला अजिबात सोडायचं नाही. मानेला आणि कानाला पण आपल्याला छान ही क्रीम व्यवस्थित लावून घ्यायची आहे. आता बघा, ही क्रीम लावून झालेली आहे. तर आता आपल्याला ही स्प्रेड करायचं आहे. तर स्प्रेड करायसाठी तुम्ही असं अजिबात घासायचं नाही आहे. छान बोटांनीच असं टॅप टॅप करून आपल्याला ही स्किन मध्ये ऍब्झॉर्ब करून घ्यायची आहे. खूप छान बोटाने ऍब्झॉर्ब होते क्रीम. किंवा तुमच्याकडे जर असे ब्युटी ब्लेंडर असतील तर तुम्ही तेही यूज करू शकता. छान पाण्यामध्ये धुवून घ्यायचे, नंतर असे कच्च पिळायचे आणि त्यानंतर त्याने अशा प्रकारे आपल्या स्किनला टॅप 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 करत ही पूर्ण क्रीम जी आहे ती आपल्या स्किन मध्ये आपल्याला मुरवून घ्यायची आहे. आता तुम्ही बघू शकता इथे माझ्या चेहऱ्यावर भयंकर पिंपल्स आहेत आणि त्यांचे भयंकर डागही आहेत. तर ते आता लपवायचे असतील तर याला तुम्ही कन्सील करू शकता, छान कन्सिलर लावू शकता. पण ऑलरेडी आपण क्रीम लावतो, त्यानंतर त्यावर कन्सिलर लावतो, त्यामुळे काय होते, चेहरा खूप केकी दिसतो, हेवी दिसतो आणि आपल्याला हेवी लुक करायचा नाही आहे. तर तिथे मी काय करते, पुन्हा जी सीसी क्रीम आहे तीच थोडी पुन्हा अप्लाय करून घेते. कन्सिलरमुळे काय होते, चेहरा खूप केकी होतो, त्यामुळे मी कन्सिलर लावणं टाळते. बघा, आता बऱ्यापैकी हाईट झालेले आहेत आणि क्रीम पण छान सेट झालेली आहे. आता ही क्रीम आपल्याला सील करायची आहे. तर आता यावर आपण कॉम्पॅक्ट पावडर लावू शकतो किंवा मग तुम्ही कोणतीही जी टॅल्कम पावडर लावत असाल ती सुद्धा तुम्ही यावर अप्लाय करू शकता. जर तुम्हाला कॉम्पॅक्ट पावडर आवडत नसेल किंवा तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कोणतीही टॅल्कम पावडर यावर अप्लाय करू शकता. तर माझ्याकडे ही मायाग्लॅमची कॉम्पॅक्ट पावडर आहे मॅट फिनिशमध्ये, पण ती मी आता नाही यूज करणार आहे कारण सिंपल लुक करायचं आहे. तर मी आता इथे ही व्हाईट टोनची माझ्याकडे जी टॅल्कम पावडर आहे सिंपल तीच अप्लाय करून घेणार आहे आणि त्यामुळे काय होईल, आपली जी ही क्रीम आहे ती सील होईल. आणि मेकअप हेवी पण दिसणार नाही, कारण कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे त्यात फाउंडेशन असतंच काही प्रमाणात. तर आता मी पावडर लावून छान माझा मेकअप सेट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे आपल्या भारतीय महिलांचा मेकअप ज्याशिवाय अपूर्णच राहतो ते म्हणजे काजळ. मी हे पर्पलचं काजळ पहिल्यांदाच यूज करत आहे. यापूर्वी मी मेबीलाइन किंवा लॅक्मे या दोनच ब्रँडचे काजळ यूज केलेले आहेत. लॅक्मेचं मला सर्वात जास्त छान वाटलेलं आहे, सूट झालेलं आहे. तर आता मी आणि पर्पलचं पण मला छान वाटलं. आता 2-3 महिने झाले मी हे यूज करत आहे. तर काजळ आपल्याला आपल्या खालच्या आणि वरच्या दोन्ही वॉटर लाईनला खूप छान पैकी अप्लाय करून घ्यायचं आहे. मी छान काजळ अप्लाय करून घेतलेला आहे आता आणि त्यानंतर आपल्याला अप्लाय करायचा आहे मस्कारा. तुमच्याकडे जर मस्कारा असेल तर अप्लाय करा, नसेल तर करू नका, कारण आपण काजळ डोळ्याच्या वरच्या वॉटर लाईनला पण अप्लाय केलेला आहे, त्यामुळे आपले डोळे तसेच ओपन अप दिसतात. पुन्हा आपल्याला लायनर लावायचीही त्यामुळे गरज पडत नाही. मस्कारा यासाठीच लावायचा असतो की त्यामुळे आपले डोळे मोठे दिसतात, ओपन अप दिसतात. जर तुमच्याकडे असेल तर यूज करा, नसेल तरी नाही केला तरी काही प्रॉब्लेम नाही.
मस्कारा लावला की डोळ्यांमध्ये लगेच चेंज दिसतो. तर आता मस्कारा लावून झालेला आहे. तर आता मी यूज करणार आहे लिपस्टिक. तुमच्या स्किन टोनला जोही शेड सूट करत असेल किंवा तुम्हाला जो शेड आवडत असेल तो कोणताही शेड तुम्ही यूज करू शकता. तर मी आता ही मॅट लिपस्टिक यूज करणार आहे. ही पण माय ग्लॅमचीच आहे. ही माझ्या स्किन टोनला पण खूप छान परफेक्टली जाते आणि माझ्या ड्रेसला पण. तर म्हणून मी आता हा शेड अप्लाय करणार आहे. आणि लिपस्टिक लावण्याआधी तुम्ही लिप लायनर पण यूज करू शकता. तर मी आता लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. खूप छान लिपस्टिक आहे. ही शेड पण खूप छान आहे. क्रीमी आहे, पुन्हा मॅट आहे. क्रीमी असल्यामुळे होठ कोरडे होत नाहीत आणि मॅट लुक पण खूप छान येतो यामुळे. आणि माझ्या ड्रेस सोबत ही परफेक्ट जात आहे. त्यामुळे मला ही लिपस्टिक खूप जास्त आवडते. या लिपस्टिकचे 3 शेड आहेत माझ्याकडे. मस्त लिपस्टिक आहे ही. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हीच लिपस्टिक अशी थोडीशी बोटाला घ्यायची आहे आणि आपल्या चिक बोनवर अप्लाय करायची आहे, अगदी कमी प्रमाणात. आपल्याला वेगळं ब्लशर विकत आणायचं किंवा लावायची काहीही गरज नाही. हीच लिपस्टिक तुम्ही अशा प्रकारे इथे टॅप टॅप करून व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचं आहे. हीच आपलं ब्लशरचं पण काम करेल. आणि कधीही ब्लशर निवडताना तो आपल्या लिप कलरशी मॅच असेल असाच निवडावा. त्यामुळे ही लिपस्टिकच जर आपण इथे यूज केली तर खूप छान इफेक्ट येतो. चला, तर माझं आता ब्लशर पण इथे लावून झालेलं आहे. आपण छान क्रीम लावतो, कॉम्पॅक्ट लावतो, लिपस्टिक लावतो, काजळ, मस्कारा सर्व काही लावतो, मात्र आपला आयब्रोज फिल करायला विसरतो आणि त्यामुळे आपला लुक पूर्ण बिघडतो. हो, आयब्रोज फिल करणं हे तितकंच गरजेचं आहे. कारण क्रीममुळे, कॉम्पॅक्टमुळे किंवा फाउंडेशनमुळे काय होते, आयब्रोला पण त्या लागतात आणि आयब्रोज व्यवस्थित दिसत नाहीत. त्यामुळे नेहमी आयब्रो फिल करायला अजिबात विसरायचं नाही. तर मी इथे आयब्रोज पण फिल करून घेते. फिल करण्यासाठी अनेक कंपनीच्या, अनेक ब्रँडच्या पेन्सिल्स मिळतात. त्यात कलरही असतात, ब्लॅक, ब्राऊन. तुम्हाला जो तुमच्या आयब्रोजचा जो शेड असेल तो तुम्ही चूज करा. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही ब्राऊन शेडच कधी पण पिक करा. कारण काय होते, ब्लॅक जर आपण यूज केलं की ते खूप जास्त काळं काळं दिसतं आणि नॅचरल दिसत नाहीत. ब्राऊन शेडमुळे त्या नॅचरल दिसतात. आता आयब्रो तर आपण पेन्सिलने फिल केलेले आहेत इथे, पण काय होते, जेव्हा आपण पेन्सिलने असं रेषा ओढतो ना तर त्या उमटतात. तर त्यासाठी काय करायचं, आपल्याकडे हा जो ब्रश असतो ना त्याने छान त्या एकदा त्याला विसरून घ्यायचं. म्हणजे ते व्यवस्थित सर्वीकडे स्प्रेड होतं आणि आपल्याला आपल्या आयब्रोजला नॅचरल लुक येतो. आता आपण जी लिपस्टिक लिपला लावली, चिकबोनला लावली, तीच लिपस्टिक आपल्याला इथे अशी डोळ्याच्या वर पण आय शॅडो म्हणूनही यूज करता येते. तुम्हाला आवडत असेल, गरज असेल तर करा, नसेल आवडत तर तुम्ही हे स्किप करू शकता. पण मी थोडी इथे लावून घेते. तर हीच लिपस्टिक छान आय शॅडोचं पण काम करते. एका प्रोडक्टमध्ये तुमची इथे 3 कामं होत आहेत. तर बघा, छान इथे माझा नो फाउंडेशन मेकअप लुक आता तयार आहे. तुम्ही बघू शकता, खूप छान लुक. खूप कमी प्रोडक्टमध्ये पण आपण छान लुक क्रिएट करू शकतो. तर आता इथे मला काहीतरी मिसिंग वाटत आहे आणि ते म्हणजे आपल्या इंडियन महिलांचा दागिना. कुठे गेली? टिकलीशिवाय तर आपला कोणताच लुक कम्प्लीट होत नाही. परफेक्ट. तर इयरिंग सोबत हा माझा मेकअप लुक मी इथे कम्प्लीट करत आहे. तर तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हा मेकअप लुक मी इथे क्रिएट केलेला आहे. अतिशय कमी प्रोडक्टमध्ये, अतिशय कमी खर्चामध्ये, अतिशय कमी वेळेमध्ये मी हा मेकअप लुक इथे क्रिएट केलेला आहे. जर तुम्हाला हा माझा मेकअप लुक आवडला असेल तर मला कमेंट करून सांगा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात कंजूसी करू नका, कारण सबस्क्रिप्शन फ्रीज आहे. तर पुन्हा भेटू अशाच एका छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ सोबत. तर चला मग, बाय बाय, टाटा.